हाय फ्रेंड्स, मी वैशाली. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे सगळे मजेत ना? तर आज आपण बनवणार आहेत खव्याचे गुलाबजामुन. तर पाहू शकता हा खवा मस्तपैकी त्याचे गुलाबजामुन बनवायचे. तर हा 1 किलो खवा आहे. याच्यामध्ये आपल्याला पाव किलो मैदा मिक्स करायचा आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. आता आपल्या 1 किलो खव्यामध्ये आपल्याला थोडा थोडा करून मैदा मिक्स करायचा आहे. सगळं एकसोबत नाही टाकायचं आहे. त्याच्यामध्ये थोडा थोडा मैदा आपण सगळं मिक्स केलेला आहे. त्याला व्यवस्थित आपण मळून घेऊया. तर आपलं सगळं खव्यामध्ये पीठ मळून झालेले मस्त खवा. तर आपण याचे पाक बनवूया. पाक बनवण्यासाठी आपण इथं पाणी घेतलेले आहे. तर 1 किलो गुलाबजामुन बनवण्यासाठी आपल्याला 1 किलो साखर घ्यायची. त्याच्यामध्ये आपण साखर मिक्स करूया. त्याच्यामध्ये आपण 1 किलो प्रमाणचं साखर टाकलेली आहे. त्याला पाक तयार होऊ देऊ आपण. आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण गुलाबजामुनचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. एवढ्या आकाराचे बनवले पाहू शकतो. आपल्या इकडे पाक तयार झालेले. याच्यामध्ये आपण 2 विलायची टाकूया. पाहू शकतो आपला पाक पूर्णपणे तयार झालेला आहे. तर आपले इथे आता गुलाबजामुन तयार झालेले आहे. तर आपण याला आता तळून घेऊया. इथे आता आपण तेल घेतलेले आहे तळण्यासाठी. आपलं तेल गरम होतंय. आपलं तेल तापलेलं. याच्यामध्ये आपण आता आपले गुलाबजामुन बनवलेले तेलामध्ये सोडून घेऊया. याच्यामध्ये आता पूर्ण गुलाबजामुन सोडून घेतलेले आहेत आपण. आणि आपल्याला असा कलर चेंज होईपर्यंत सगळे गुलाबजामुन बारीक गॅसवरती तळून घ्यायचे. नाहीतर आतमधून ते कच्चे राहतील. गुलाबजामुन आपल्याला असे सारखे हलवत राहायचे. कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. म्हणजे जेणेकरून हे गुलाबजामुन खाली लागणार नाही, म्हणजे डाग पडणार नाहीत त्याला. ते पाहू शकता आता त्याचा कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे. आता आपले सगळे गुलाबजामुन तळून झालेले पाहू शकता मस्त. तर आपल्याला या पाकामध्ये सोडून द्यायचे. पाकात आपला थंड झालेला आहे, म्हणजे थोडाफार कोमट. याच्यामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन सोडून घ्यायचे. याच्यामध्ये पाहू शकता सगळे गुलाबजामुन आपण टाकून घेतलेले. मस्तपैकी पाक पण आपला तयार झालेला आहे छानपैकी. तर आपण आता याला रात्रभर झाकून ठेवून देऊया. म्हणजे ते कसे पाकामध्ये मुरले जातील व्यवस्थित. आपले छान असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तर चला झाकण ठेवून देऊया. आता गुलाबजामुनवरती आपण झाकण ठेवून देऊया. याला रात्रभर असे ठेवायचे आहेत, जेणेकरून ते पाकामध्ये मुरले जातील व्यवस्थित. तर चला ठेवूया. आपले गुलाबजामुन पाहू शकता आता मस्त असे तयार झालेले आहेत पाकामध्ये. पाहू शकता. गुलाबजामुन काढून घेऊया. पाहू शकता किती छान झाले. म्हणजे खूपच छान झाले मित्रांनो. चला मस्तपैकी आपले गुलाबजामुन तयार झालेले. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय.